कार्यकाळामध्ये महाराष्ट्रामध्ये निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाहीचं थैमान चाललेलं होतं आणि या तीन शाहीच्या जोगडामध्ये पूर्ण महाराष्ट्र होरपळून चाललेला होता। तिथली स्त्री सुरक्षित नव्हती, अनन्वित अत्याचार समाजावर व्हायचे, शेतकरी राजा सुखी नव्हता, शेतकऱ्यांचा छळ व्हायचा, प्रचंड हाल अपेष्टामध्ये समाज जगत होता। 18 पगड जात जगत होते, ज्याला आपण 18 पगड जात, बलुतेदार आणि आलुतेदार म्हणतो। सर्व जाती धर्माची लोक त्यामध्ये होरपळून निघत होती। या तीन शाहीनं प्रचंड थैमान घातलेलं होतं आणि या तीन शाहीच्या थैमानाच्या कार्यकाळामध्ये एक आशेचा किरण, सूर्यपुत्र राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंच्या कुशीतून जन्मला। नेपोलियन म्हणतो की मुलाचं भाग्य हे आईच्या कुशीत लपलेलं असतं, मुलाचं भाग्य हे आईच्या कुशीत लपलेलं असतं। आईची कुश जर चांगली असेल तर निश्चित तो मुलगा देशाला दिशा देणारा घडत असतो। हे नेपोलियन त्याचं वर्णन केलेलं आहे, अनेक लेखकांनी वर्णन केलेलं आहे, अनेक तत्ववेत्यांनी वर्णन केलेलं आहे, अनेक इतिहासकारांनी वर्णन केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र काय एका अर्ध्या तासात, 1 तासात, 2 तासात सांगण्याचा विषय नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र सांगण्यासाठी प्रचंड वेळ लागतो। त्यांच्यावर बोललं तर कितीही कमीच आहे। छत्रपती शिवाजी महाराज हा विषय डोक्यावर घेऊन नाचण्याचा तर आहेच आहे, परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यात घेण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे। डोक्यावर घेऊन आपण जय जयकार केलाच पाहिजे, परंतु आपल्या डोक्यात घेऊन वर्तनात आणणं आवश्यक आहे। शिवचरित्रातली जी शिवनीती आहे, शिवचरित्रातले जे गनिमी काव्य आहे, शिवचरित्रातला जो विज्ञानवाद आहे, शिवचरित्रातला जो आदर्शवाद आहे, शिवचरित्रातली जी धर्मसहिष्णुता आहे, हे आपण आपल्या वर्तनामध्ये आणणं आवश्यक आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे 50 वर्षात जगले। आज छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातून जाऊन जवळपास 400 वर्ष होत आहेत आणि त्यांच्या नावाचा जय जयकार संबंध भारत देशासह जगाच्या पाठीवरती होतो आहे। जगाच्या पाठीवरती जवळपास 300-350 देश आहेत आणि 2023 ची शिवजयंती जगाच्या पाठीवर साधारणतः 100 देशाच्या वर देशामध्ये शिवजयंती साजरी झालेली आहे। एवढं मोठे पण कर्तृत्व छत्रपती शिवरायांचं आहे। त्याचं एक उदाहरण तुमच्या समोर ठेवतो। जगाच्या पाठीवर आज 21व्या शतकामध्ये बलाढ्य असं अमेरिकेला म्हटलं जातं। तुम्हाला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे, सगळ्यात बलाढ्य राष्ट्र कोणतं असेल तर जगाच्या पाठीवरती अमेरिका आहे। आणि या अमेरिकेला सळो की पळो करून सोडण्याचं काम व्हिएतनामने केलेलं आहे। व्हिएतनाम हा जो देश आहे हा अमेरिकेच्या आधिपत्याखाली होता। अमेरिकेचं राज्य त्या व्हिएतनामवरती होतं आणि अमेरिकेच्या गुलामगिरीमध्ये व्हिएतनामची जनता होती। आणि व्हिएतनामचं क्षेत्रफळ जे आहे, आज मराठवाड्यामध्ये जे 8 जिल्हे आहेत, या 8 जिल्ह्याचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढंच क्षेत्रफळ त्या व्हिएतनामचं आहे। आणि साधारणतः 1970च्या दशकामध्ये, साधारणतः 50 वर्षाखालची गोष्ट आहे, व्हिएतनाममध्ये क्रांती झाली। आज जशी मराठा आरक्षणाची क्रांती आज महाराष्ट्रामध्ये होते आहे, जसे आपले लढाऊ प्रामाणिक नेतृत्व, आश्वासक चेहरा म्हणून आपण मनोज जरांगे पाटलाकडे पाहतो, त्याच पद्धतीनं व्हिएतनामच्या क्रांतीमध्ये एक हो ची मिन्ह नावाचा अगदी तरुण, त्यानं बलाढ्य अमेरिकेला त्या ठिकाणी सळो की पळो करून सोडलेला आहे। आणि ते कोणाच्या जोरावरती? व्हिएतनाम मधल्या तरुणांच्या, तेथील जनतेच्या जोरावर त्याने लढा उभा केला। आणि एवढा मोठा लढा उभा केला की अमेरिकेला पर्याय राहिला नाही आणि व्हिएतनाम या देशातून काढता पाय घ्यावा लागला आणि व्हिएतनामला स्वातंत्र्य देऊन टाकावं लागलं। आणि याची प्रेरणा हो ची मिन्ह घेतलेली जी होती, क्रांतीची मुख्य प्रेरणा, त्यांच्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर पत्रकाराने प्रश्न विचारला की हो ची मिन्ह
तुम्ही जे एवढ्या मोठ्या जगातल्या बलाढ्य अशा अमेरिकेसोबत तुम्ही संघर्ष केला आणि मागच्या अनेक वर्षात जे व्हिएतनामवरती अमेरिकेचं राज्य होतं आणि अमेरिकेची जी गुलामगिरी व्हिएतनामवरती होती, यातून स्वातंत्र्य मिळवून घेण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी तुम्ही जो लढा उभा केलेला आहे, या लढ्याचं क्रांती आणि प्रेरणा तुम्ही कुठून घेतली? तर हो ची मिन्हनं उत्तर दिलं, मी छत्रपती भारत देशातील महान असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून मी प्रेरणा घेतलेली आहे आणि मी क्रांती केलेली आहे. म्हणजे हे उदाहरण मी का सांगतोय? कारण जगाच्या पाठीवरती ज्या ज्या क्रांत्या झालेल्या आहेत अलीकडच्या काळामध्ये, त्या क्रांतीचं मूळ प्रेरणास्त्रोत कोणता असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली महाराष्ट्राची पुण्यभूमी आहे. आपण तर त्यांच्या भागातले आहोत, मग आपण त्यांना घेतलंच पाहिजे डोक्यामध्ये. जगाने त्यांचा आदर्श स्वीकारलेला आहे. परत एक उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. जगातला आदर्श राजा, जगातला लोककल्याणकारी राजा, जगातला समतावादी राजा, जगातला न्यायी राजा कोणता असेल तर एकमेव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. जगातला सर्वोत्तम पुत्र कसा असावा याचं उत्तमातलं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. पिता कसा असावा याचं जगातलं उत्तमातलं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र एवढं महान आहे की आपण त्या चरित्रातून घेईल तेवढं कमीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये 350च्या वर किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले आहेत. किल्ला जिंकला की त्या किल्ल्याचा परिसर त्यांच्या ताब्यात यायचा. अलीकडच्या काळात काय आता किल्ल्याचं युद्ध राहिलेलं नाही, तलवारीचं ढालीचं युद्ध